पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. म्हणूनच कदाचित पूर्वीच्या काळी जर 60 वर्ष पूर्ण झाली तर 60 शांती करायची पद्धत होती. कुणाला माहिती होतं की 70 होईल किंवा 75 होईल किंवा 81. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे आयुष्यातला केवढा मोठा प्रसंग, किती आयुष्य जगला हा मनुष्य. तर ह्या पद्धतीने चाललेलं आहे त्यांचं तरुणपण आणि मध्यम वय, आणि आता 60 उलटून गेली. 60 उलटून गेल्यानंतर थोडस त्यांना मग देहाला मर्यादा आल्या त्या काळाच्या प्रमाणे, की असेल काही अशक्तपणा असेल किंवा मानसिक काही व्यग्रता असेल, की आता आपलं वय झालं, आता आपली 60 झाली, आता आपल्याला हा एवढा प्रवास दरवर्षी होईल किंवा नाही याबद्दलची ती साशंकता मनामध्ये निर्माण झाली. आणि मग एकदा मनाने घेतलं की आपण थकलोय, आपले हातपाय थकले आहेत, आपल्याला आता पुन्हा हे एवढं चालणं होईल की नाही माहिती नाही, हा दरवर्षीचा प्रघात जरी असला तरी मग जेव्हा 60 वर्ष देहाला उलटून गेली तेव्हा बाळकृष्ण बुवांनी जेव्हा परत एकदा दासनवमीच्या उत्सवाला सज्जनगडावरती गेले, त्यावेळेला सगळा तो उत्सव संपला आणि ज्या वेळेला परत निघायची वेळ आली त्यावेळेला अतिशय सद्गदित आणि साश्रू नयनाने, सद्गदित अंतःकरणाने बाळकृष्ण बुवा रामदास स्वामींच्या समाधी समोर बसले आणि अक्षरशः त्यांना अश्रूंचा पूर आवरेना आणि ते एवढंच म्हणाले की देवा, आता 60 वर्ष शरीराला उलटून गेली, ह्या पुढे ही वारी पायी होईल किंवा नाही याबद्दल मला काही खात्री नाही. तर मला असं वाटतं की हा अखेरचा आपल्याला नमस्कार मी करतो ह्या स्थानावरचा. मनामध्ये सज्जनगड उभारलेलाच आहे, मनामध्ये तुमची समाधी रुजवलेलीच आहे, तरी सुद्धा स्थान महात्म्य म्हणून हे जे अनेक वर्षांची परंपरा आहे ती आता इथे कुठेतरी खंडित होऊ पाहते. मी पुढल्या वर्षी काही येऊ शकेन असं मला वाटत नाही, अशी समर्थांच्या समाधीच्या समोर त्यांनी विनवणी केली. ते काय त्यांना भाव ओतायचे होते, जे काही श्रद्धा त्यांना तिथे अर्पण करायच्या होत्या त्या त्यांनी केल्या आणि मग ते त्यांच्या अंथरुणावर जाऊन झोपले. त्या रात्री त्यांना स्वप्न असं पडलं की अरे तू खेद कशाला करतोस, कारण स्वप्नामध्ये रामदास स्वामी आले आणि त्यांनी त्यांना दर्शन देऊन सांगितलं तू खेद करू नकोस, तू पुढल्या वर्षीपासून वारीला पण येऊ नकोस, पण तुझी वारी फुकट जाणार नाही, कारण पुढल्या वर्षी तू तुझ्या घरीच बाळापूरला दासनवमीचा उत्सव साजरा कर. आणि माझं तुला असं वचन आहे की त्या उत्सवामध्ये मी तुझ्या घरी अवश्य येईन, हे माझं वचन आहे, असं रामदास स्वामींनी त्यांना जेव्हा स्वप्नामध्ये सांगितलं आणि त्यांना जेव्हा जाग आली त्यावेळेला त्यांना ते स्वप्न लख्ख सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं की आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दर्शन दिलं आणि किती प्रेमळ आणि करुणामय माऊली आहे आपला सद्गुरू, म्हणजे की ते सांगतायत की खरंच तुला जमणार नाही यायला, तुझं शरीर थकलंय आता, तर पुढल्या वर्षी तुझ्या घरी मी येईन, म्हणजे माझ्याकडे तू येतोस आता मीच तुझ्याकडे येईन दासनवमीच्या उत्सवाला. हे समर्थ रामदास स्वामींचं वचन त्यांना स्वप्नामध्ये दिलं गेलं आणि त्यांचा हर्ष बाळकृष्ण बुवांचा गगनात मावेना की आपल्या सद्गुरू माऊलीने केवढी मोठी सोय आपल्यासाठी केली की आता परत इथं यायची आवश्यकता नाही असं त्यांनीच सांगितलं. अत्यानंदामध्ये ते परत त्या सज्जनगडावरनं आपल्या बाळापुरामध्ये आले. प्रवास तोच, पायी चालणं तेच, घोडं तेच, ओझ्यासाठी भिक्षेची झोळी तीच, सगळा रुटीन तेच प्रवासाचं. परत बाळापूरला आले आणि बाळापूरला आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये हा एकच विषय की पुढच्या वर्षी दासनवमीच्या उत्सवाला समर्थ रामदास स्वामी महाराज माझ्या घरी येणार आहेत. त्या अत्यानंदामध्ये त्यांनी ते सगळ्या वर्षभराचा कालावधी काढला आणि दासनवमीचा उत्सव आला तर दासनवमीच्या उत्सवाची त्यांनी फार मोठी तयारी आपल्या घरी केली आणि
फार दणक्यामध्ये तो उत्सव साजरा करायचा असं त्यांनी ठरवलं. कुठल्याही तयारीला काहीही न्यून नव्हतं. इतक्या बारीक सारीक गोष्टीपासून म्हणजे धूपारती कशी करावी, त्याच्यासाठी नैवेद्य कोणता असावा, अभिषेकासाठी काय नेमकं वापरायचं, अभिषेक झाल्यानंतर आरती मंगळ आरतीच्या वेळेला नैवेद्य काय असावा, नैवेद्य आरतीच्या वेळेला नैवेद्य काय असावा, त्याच्यानंतर काकड आरतीच्या वेळेला नैवेद्य काय असावा आणि सगळ्यात रात्री शेजारतीच्या वेळेला नैवेद्य काय असावा. आता ह्या आरत्यांचं वर्णन नेमकं काय आहे, तर आपण म्हणतो की मुस्लिम समाज 5 वेळा नमाज पढतात आणि ते पडतातच पडतात. कट्टरपणा असतो त्यांच्याकडे. अरे तुमच्याकडेही कट्टरपणा असला पाहिजे, कारण तुम्हालाही 5 आरत्या दिवसभरामध्ये शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. कुठल्या रस्त्यावरच्या माणसांनी नाही सांगितलेल्या, शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. कोणत्या शास्त्रांनी, कुठल्या आरत्या आहेत त्या? सकाळची काकड आरती आहे, त्याच्यानंतर देवाला आंघोळ घालणं, स्नान घालणं, अभिषेक करणं, पंचामृती अभिषेक करून त्याला वस्त्र अलंकार परिधान करणं, पूजा करणं देवाची, ह्याला मंगळ आरती. ती झाल्यानंतर जी आरती होते ती मंगळ आरती म्हणतात, त्याला मंगल आरती. काकड आरती, देवाला उठवणं म्हणजे काकड आरती. देव निद्रिस्त कधी नसतोच, पण ही सगुण भक्तीची परिसीमा असल्या कारणाने निद्रिस्त देवाला पहाटेच्या वेळेला काकडा झाला आता मुख प्रक्षाळा म्हणून जे पांडुरंगाला आळवलं जातं, त्याच्यामध्ये सगुण भक्तीचा केवढा मोठा कळस आहे. काय भावावस्था होत असेल की देव आता निद्रेतनं जागे होणारे, त्यावेळेला जी आरती केली जाते त्याला काकड आरती म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अभिषेक पूजा आणि वस्त्रालंकाराने नटवणं देवाला, त्यावेळेला केली जाते ती मंगल आरती. दुपारी 12 वाजता, 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये देवाला महानैवेद्य दाखवला जातो. त्यावेळेला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर केली जाते ती नैवेद्य आरती. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांजाच्या वेळेला दिवे लागणी असते, देवाजवळ दिवा लावायचा असतो, धूप घालायचा असतो. धूप घालणं म्हणजे काय, धूप पडणं म्हणजे काय, हे वाडीला गेल्यानंतर आपल्याला नक्की कळतं की धूप पडला का, असं वाडीला म्हटलं जातं. म्हणजेच धूप घातल्यानंतर जी आरती होते त्याला धूप आरती म्हणतात. तर ती संध्याकाळची तिन्ही सांजेची आरती ती धूप आरती. म्हणजे ह्या 4 आरत्या झाल्या आणि आता संपूर्ण दिवसाचा दिनक्रम हा रात्रीला आलेला आहे. म्हणजे आता माणसांनी झोपायची वेळ झाली घड्याळाप्रमाणे, तसंच देवालाही आता निद्रा घ्यायला सांगायचं. आता सुखे घ्यावी निद्रा वगैरे ज्या आरत्या आहेत त्या देवाला सांगितलेल्या, त्याला म्हणायचं शेजारती. शेज म्हणजे पलंग, पलंगावरची गादी अंथरून त्या शेजेवरती भगवंताला निद्रा करायला सांगणं. म्हणजे बघा, सकाळच्या काकड आरतीपासून ते संध्याकाळच्या दुपारतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत जे जे उपचार देवाला केले जातात, त्या उपचारामध्ये ह्या 5 आरत्यांचा समावेश आहे. मग आपण प्रत्येक जण हाही विचार करायला पाहिजे की आज सनातन धर्माबद्दल आपण इतकं काही बोलत असतो, आज हिंदुत्वाबद्दल आपण इतकं काही बोलत असतो, पण प्रत्यक्षामध्ये शास्त्रांनी सांगितलेल्या ह्या 5ही आरत्या आपण करतो का? आणि आरती या शब्दाचा मुळातच अर्थ असा आहे की जी आर्त भावानी केली जाते तिला आरती म्हणतात. आपण नेहमी निरीक्षण करून बघा की सामुदायिकरित्या जेव्हा आरती केली जाते त्यावेळेला काय नुसत्या टाळ्या वाजवत लोक काय पद्धतीने उभे असतात, हा जर विचार केला तर आपण आपल्या निरीक्षणाला दिसतं की किती जणांच्याकडे तो आर्त भाव आहे. कुठलीही आरती असो, गणपती उत्सवामध्ये बघा, नवरात्र उत्सवामध्ये बघा, काही जणांचाच भाव आर्त भावाने आरती करत असतो. इतरांचा सगळा जो भाव असतो तो नेमका कुठे असतो हा संशोधनाचा विषय जरी ठरला तरी त्या निरीक्षणामधनं आपल्याला हे सगळं दिसत राहतं. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, सांगण्याचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, की ह्या 5 आरत्यांपैकी सर्व आरत्या त्या दासगणूच्या त्या दासनवमीच्या उत्सवामध्ये बाळकृष्ण बुवा करत असत, करायला
सुरुवात केली त्यांनी आणि त्या पद्धतीने त्यांचं आचरण असे. अर्थात सगळं लक्ष कुठे लागलं होतं की दासनवमीच्या दिवशी नवमी तिथी लक्षून मी तुझ्या घरी येईन हे समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावरती दिलेलं वचन आहे. आणि स्वामी येणार माझ्या घरी, हा इतका काही भाव दृढ होता. त्यामुळे त्या उत्सवाची एक वेगळीच अशी रंगत चढत चालली होती. आणि ही गोष्ट बाळकृष्ण बुवांनी अनेकांना सांगितलेली असल्या कारणाने पाहू कसे काय समर्थ रामदास स्वामी येतात बाळकृष्ण बुवांकडे, हे पाहायला सुद्धा अलोट गर्दी त्या दासनवमीच्या दिवशी त्यांच्याकडे उसळली होती. अर्थात लोकांना काय असतं की परीक्षा बघायची असते. खरं कशावरून? कुठलीही गोष्ट. तू पाणी प्यायलास का? हो प्यायला. कशावरून? अरे कशावरून? तो सांगतोय ना मी पाणी प्यायलो म्हणून. मग ते पाणी प्यायला म्हणजे इथपर्यंत इथे कुठे गेलं ह्याला काही पुरावा आहे का? तुम्हाला काही एक्सरे दाखवायचा का? किंवा तुम्हाला आणखीन काही त्याचं छायाचित्रण दाखवायचं का? जर आधुनिक टेक्नॉलॉजीने केलेलं. पण खरंच का तू पाणी प्यायला? म्हणजे पाणी प्यायल्यावर सुद्धा शंका निर्माण केली जाते. तर रामदास स्वामी येणारे दासनवमीच्या उत्सवाला शंका घेणारे असणारच, उत्सुकतेपोटी आलेले असणारच, अनायसे विनासाय दर्शन होईल म्हणून आलेले असणारच. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन उत्सवामध्ये ज्या उत्सवी वातावरणामध्ये मनस्थिती कशी छान राहते त्या भावनेनीच आलेले पण असणारच, महाप्रसादाच्या इच्छेने आलेले असणार. अनेक तऱ्हेच्या लोकांचा समावेश त्या दिवशी दासनवमीच्या दिवशी तिथे झालेला होता. तर आता झालं असं की नवमी तिथी आली, उत्सवाचा तो कळसाध्यायाचा दिवस. आणि त्या दिवशी दुपारी 12 वाजता अतिशय अघटित अशी घटना घडली. नैवेद्य दाखवायची तयारी सुरू झाली आहे, नैवेद्याची आरती झालेली नाही अजून. आणि अशा वेळेला बाळकृष्ण बुवांच्या दारामध्ये गजानन महाराजांची स्वारी येऊन उभी राहिली. आणि दारामध्ये उभी राहून महाराजांनी कोणता श्लोक म्हटला? अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. हा मुखाने श्लोक म्हटला खणखणीत आवाजात. आणि लोक सांगायला लागली बाळकृष्ण बुवांना, अहो चला चला, तुमच्या दासनवमीच्या दिवशी साक्षात गजानन महाराज तुमच्या दारामध्ये उभे राहिलेले आहेत. तर बाळकृष्ण बुवा चटकन काय म्हणाले की अरे वा, गजानन महाराज आले ना, हे फार बरं झालं. पण आजच्या दिनी मी वाट पाहतोय मात्र श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांची. त्यांचा माझ्याशी करार आहे सज्जनगडावर केलेला की मी तुझ्या घरी दासनवमीच्या उत्सवाला येईन. मग गजानन महाराज आले, फार बरं झालं, दुधात साखर पडली. पण मी वाट पाहतोय कोणाची? रामदास स्वामी महाराज. पण आता गजानन महाराज दारात उभे आहेत तर त्यांचं स्वागत करायला हवं की नाही, म्हणून बाळकृष्ण बुवा त्यांच्यापाशी आले. तेव्हा पुन्हा खणखणीत आवाजात महाराजांनी श्लोक म्हटला, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. हे म्हटल्याबरोबर बाळकृष्ण बुवांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. ते त्यांच्या समोर नतमस्तक झाले, मान खाली झुकवले. आणि जेव्हा वरती मान केली तेव्हा ते काय पाहतात तर गजानन महाराजांच्या जागी त्यांना समर्थ रामदास स्वामी महाराजांचं साक्षात रूप दिसलं. हाती कुबडी जटा भार, कपाळावर ठसठशीत आवाळ, लंगोटी नेसलेली, भाडी त्रिपुंड आहे आणि मागे जटा बांधलेल्या आहेत, दाढी आहे आणि हातामध्ये कुबडी आहे, जपमाळ आहे, कमंडलू आहे. अशा वेशामध्ये पायी खडावा आहेत. अशा वेशामध्ये अतिशय तेजपुंज अशा समर्थ रामदास स्वामी महाराजांचं त्यांना गजानन महाराजांच्या ठाई दर्शन झालं. पुन्हा जो नमस्कार केला खाली वाकून तो रामदास स्वामींना केला. आणि पुन्हा वरती बघितलं तर गजानन महाराज पुन्हा दिसले. मग पोथीमध्ये असं दासगणू वर्णन करतात, ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. कसं पटकन वर्णन केलंय की सिनेमाच्या खेळासारखं दृश्य बदल, की आत्ता रामदास स्वामी दिसतायत, आत्ता गजानन महाराज दिसतायत.
तर तेव्हा बाळकृष्ण बुवांना गजानन महाराज म्हणतात की अरे माझा हात धर आणि मला पाटावर नेऊन बसव आतमध्ये. तुझा समर्थ मीच आहे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता राहिलो शेगाव नगरी. ह्या पद्धतीने महाराजांनी त्याला सांगितलं आणि मग म्हणाले की तू रूपाला महत्व देतोस पण आत्म्याला विसरतोस. त्यांचा माझा आत्मा एकच आहे, त्यांचं माझं तेज एकच आहे, ते आणि मी एकच परब्रह्म आहे. म्हणजेच मीच तो आहे. मीच तो समजून आज तू माझी पूजा कर. म्हणजेच काय की मी तुला वचन दिलं. आणि महाराज शेगावचे म्हणाले काय त्यांना की अरे तुला मी गडावरती वचन दिलं होतं त्याची आठवण आहे का की मी दासनवमीच्या उत्सवाला तुझ्या घरी येईन म्हणून. बाळकृष्ण बुवांनी ते ऐकलं सगळं आणि तो सिनेमाच्या खेळाप्रमाणे ते दृश्य बदल त्यांनी सारखा बघितला. तेव्हा ते अतिशय खजील झाले आणि त्याच वेळेला म्हणजे बघा कशा भावावस्था आहेत. एकाच वेळेला खजील होणं, एकाच वेळेला आनंदाचं भरत येणं, एकाच वेळेला शरीरावर रोमांच उठणं, एकाच वेळेला सद्गुरू आपल्या दारामध्ये ह्या रूपात का होईना आले ह्याची जाणीव असणं, ह्याची अनुभूती येणं. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती त्या पद्धतीने रामदास स्वामींचं दासनवमीच्या दिवशी स्वतःच्या दारामध्ये दर्शन होणं. कितीतरी त्या बाळकृष्ण बुवांच्या भावावस्थेला वेगवेगळ्या कंगोऱ्यांची साथ मिळालेली होती. ते कसले कंगोरे होते? मानसिक कवडसांचे कंगोरे होते. क्षणामध्ये मानसिक स्थिती बदलत होती. संभ्रमित अवस्था होती पण तरी सुद्धा भानावर येऊन त्यांनी महाराजांचा हात धरला, गजानन महाराजांचा. महाराजांचा हात धरणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? तो स्पर्श आहे, ती स्पर्श दीक्षा आहे, ती स्पर्शानुभूती आहे, तो परब्रह्माचा स्पर्श आहे. आणि मग त्यांनी पाटावरती गजानन महाराजांना बसवलं आणि मग त्यांनी रामदास स्वामी समजून जी पूजा अर्चा केली. मग असेल पाद्यपूजा असेल, अभिषेक केला असेल किंवा आणि काही त्यांना जे जे वाटलं सर्वोत्तम, जे जे सर्वोत्तम आहे ते ते आपल्या सद्गुरूला अर्पण करावं अशी नेहमीच शिष्याची इच्छा असते. मग तुमच्या घरामध्ये तुमचं चंद्रमौळी झोपडी का असेना, त्या झोपडीतलं जे जे काही सर्वोत्तम आहे ते सर्वोत्तम आपल्या सद्गुरूंच्या पायावर व्हावं ही प्रत्येक शिष्याची इच्छा असते. गुरुकृपांकित शिष्याची तर असतेच असते. तर ह्या पद्धतीने बाळकृष्ण बुवांनी जे सगळं काही महाराजांच्या गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं आणि तेव्हा ते त्यांना आरती ओवाळल्यानंतर जेव्हा प्रेमभराने त्यांनी घास भरवले नैवेद्याचे, जो नैवेद्य महानैवेद्य दाखवलेला होता, तेव्हा ते म्हणाले त्यांना महाराज नवमी माझी अक्षरशः सांगता झाली नवमीची. तुमचं वचन तुम्ही पाळलं, तुम्ही पूर्ण केलं. आज तुम्ही मला त्या रूपातही दर्शन दिलंय आणि ह्याही रूपात तुम्ही माझ्या घरामध्ये बसलाय. माझ्या मनातले किंतु परंतु संशय हे सगळे विरून गेलेले आहेत. आणि त्या दिवसापासून बाळकृष्ण बुवांची निष्ठा अशी झाली की गडावरचा माझा देव तो आता शेगावामध्ये आलेला आहे राहायला. म्हणजे आपण जिथे म्हटलं मगाशी की कोणी कोणी म्हणतात की सज्जनगडावरून समर्थ रामदास स्वामींनी शेगावला गजानन महाराज रूपी अवतार घेतला. त्यात कुठेतरी काहीतरी तथ्य असावं. सगळ्याच गोष्टी धुडकावून लावण्यात अर्थ नसतो आणि अर्थ नसतो म्हणजे अर्थाचा अनर्थच तिथे होत असतो. बुद्धी प्रामाण्यवादाला अनेक गोष्टी पटत नाहीत पण बुद्धिभेद करणारी माणसं बुद्धी प्रामाण्यवादी असतात, तीच बुद्धिभेद करतात लोकांचा. तर त्या बुद्धिभेदाला आपण किती बळी पडायचो. पण हा जो धागा आपण पकडला बाळकृष्ण बुवांच्या कथेवरनं, ते एवढं निश्चित आपल्या लक्षात येतं की रामदास स्वामी असोत किंवा गजानन महाराज असोत, हे एकाच चैतन्याचे, एकाच परब्रह्माचे दोन वेगवेगळे आविष्कार आहेत. अवतार कार्य वेगळं आहे. समर्थ रामदास स्वामींचा अवतार कार्याचा हेतू वेगळा होता आणि गजानन महाराजांच्या अवतार कार्याचा हेतू वेगळा होता. प्रत्येकाला कार्य वेगळं वेगळं वाटून दिलेलं होतं. कोणी
पूर्णमित. व त्या पूर्णाने जे कार्य वाटून दिलेलं होतं पूर्ण मदा, त्या पूर्ण मदाने कार्य जे वाटलेलं आहे ते स्वामी समर्थांपासून ते प्रत्येक अवतारी पुरुषांपर्यंत प्रत्येकाची कार्यप्रणाली, प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगवेगळी आहे. आता गजानन महाराज बाळकृष्ण बुवांच्या घरामध्ये बसलेले आहेत पाठावरती, आणि मग लोकांनी सगळीकडे बातमी पसरली, अहो चला चला म्हणे बाळकृष्ण बुवांच्या घरी दासनवमीच्या उत्सवाला गजानन महाराज आलेले आहेत. अख्ख्या गावामध्ये बातमी पसरली, वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. लोक धावायला लागले बाळकृष्ण बुवांच्या घरी, कारण गजानन महाराजांचं अनायसे दर्शन दासनवमीच्या उत्सवाला होणार आहे. पण महाराजांची ख्यातीच अशी होती की जितका जनसंपर्क जास्ती कोलाहलामध्ये आपल्या आसपास जमा होईल तितका त्यांना त्याचा तिटकारा होता. महाराजांनी क्षणात ओळखलं की आता हा मोठा जनांचा समुदाय किंवा जी रांग लागणारे पायावर डोकं ठेवायला, त्यांना त्याची काही आवश्यकता वाटत नव्हती. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही अभिमान नव्हता, त्यांना त्याच्यामध्ये कोणताही अहंकार नव्हता. बघा बघा केवढी माझ्या दर्शनाला रांग लागली, असलं काहीही नसल्यामुळे महाराज तिथून पसार झाले. आणि मग महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा, अशा पद्धतीने अतिशय वाऱ्याच्या वेगाने महाराज बाळापुरातून निघून गेले आणि शेगावला परत आले.